म्हणजे तुमच्याच पक्षात पूर्व पक्षातले जे राणे म्हणून हे आहेत विधान परिषद राहतात हे सुनील राणे, ते असं म्हणतात की तुम्ही कधीच मनाने काम केलं नाही. ते मला वाटत नाही. मला तर त्यांनी फोन करून शुभेच्छा दिले, धन्यवाद तुम्ही आमच्यावर आले. ते भारतीय जनता पार्टीचे माझ्याविरुद्ध उमेदवार राहिलेले आहेत आणि 2 वेळा मी त्यांचा पराभव केलेला आहे. असंही नाही की नाही आहे, पण असं कधी काही संकुचित नाही, कारण त्यांचे वडील पण दत्ता राणे जे उच्चतंत्र, म्हणजे तुम्ही त्यांचाच उल्लेख करताय ना. नाही, युगटीचे आता जे विधान परिषदेवर गेले ते. अच्छा, सुनील शिंदे. हां, माफ करा, सुनील राणेजी तेही ते बीजेपी. ते सुनील शिंदेजी ते काय बोलले मला माहित नाही, आणि मला असं वाटतं मी त्यांना असं म्हणणं आहे की मनाने कधीच नव्हते सचिन. हां, नाही, ते ठीक आहे. आता ते म्हणत काही बोलतील नाही बोलतील तो त्यांचा विषय. पण कसं आहे बघा, एक लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे की जर मी प्रामाणिकपणे काम केलं नसतं तर हे दोन्ही वेळा विधानसभा आणि महानगरपालिका हे येऊ शकले असते का, म्हणजे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आणि मला वाटतं त्यांनी मला विचारण्यापेक्षा मतदारच तिकडे ठरवतील ना काय की नाही, किंवा आता जे त्यांचे असलेले नगरसेवक त्यांना खाजगीत विचारा किंवा त्यांच्या प्रचारासाठी ऑपरेशन सुरू आहे नगरसेवक. नाही, मी कुठच्याही ऑपरेशनमध्ये नाही आहे. मी आता घटनात्मक पदावरती आहे, उपसभापती आहे नात्याने. आमदार फुटत होते तेव्हा तुम्हाला कुणकुण होती, माहिती होती. उपसभापती आहे नात्याने जे सामाजिक काम आहे, सर्वांना न्याय देण्याच्या बाबतीतलं असेल, इतर जे विषय माझ्याकडे येत असतील, जे आमदार घेऊन येतील किंवा ते मी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. पण मी जसं म्हटल्याप्रमाणे ही अस्थिरता केव्हा होते, ही अस्थिरता होते जेव्हा तुम्हाला आपल्याला वाटते की पण निवडणुका जवळ येत राहतील आणि आपण निवडून येऊ की नाही येऊ ही शंका ज्यावेळी मनात येईल, तर या सर्व गोष्टी लोकांमध्ये चलबिचल होणारच ना. ती काय लगेच आज आली वेळ असतलं नाही. पण एक तर आहे, लोकप्रतिनिधी आमदारांमध्ये पण तर अस्थिरची भावना आहेतच ना. माझे सहकारी राहिलेले आहेत, मी कोणाच्या बद्दल नावाने उच्चार करणं योग्य नाही, पण त्यांनाही असं वाटते ना की हे कुठेतरी जुळलं पाहिजे होतं, नाही जुळलं तर पुढे आमचं भवितव्य. आता तुम्ही उपसभापती झालात, मोठं पद आहे, म्हणजे या पदासाठी विधान, आणि हे वरचं सभागृह, वरिष्ठ सभागृह आहे, या पदाचा कसा वापर करणार आहे तुम्ही? ते मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे की याच्यामध्ये मी ज्या चष्म्यामध्ये आहेत मी सर्वांना समान बघण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि तुम्ही बघा, योगायोगाने उपसभापतीची खुर्ची पण आहे ती विरोधी पक्ष नेत्याच्या बाजूला असते. तर विरोधी पक्ष छोटा होत चाललाय म्हणून त्याला बोलू दिलायचं नाही अशी भूमिका नाही. दुसरी गोष्ट, आपल्या या सभागृहाची गरिमा वाढली पाहिजे, चांगली चर्चा व्हायला पाहिजे, चांगल्या वेळेत त्यांना मिळायला पाहिजे, आणि त्यातून सरकारची बाजू पण योग्य रीतीने यायला पाहिजे. हा समतोलन ठेवण्याचं काम निश्चितपणे मी करेन. म्हणून सभापती राम शिंदेजी असतील, आम्ही दोघं असू, एक चांगलं टीमवर्क म्हणून घेऊन, तुम्ही या अधिवेशनामध्ये पण बघितलं असेल, अनेक चर्चेला वाव दिली. जे खालच्या सभागृहामध्ये चर्चा होऊ शकली नाही त्यांना वरती न्याय देण्याचं काम केलं. अनेक कायदे जे आहेत ते कायद्याची चर्चा खाली कमी झाली असेल पण वरती जास्त चर्चा करून करण्यात देण्याचं काम. अर्थात खालचा दर्जा पण तेवढाच महत्त्वाचा आहे, वरचा दर्जा पण तेवढाच महत्त्वाचा आहे. पण आमचा हा प्रामाणिक प्रयत्न असं राहील की सरकारची भूमिका आणि विरोधी पक्षाची भूमिका आणि लोकप्रतिनिधी जे सत्तेतले असू दे कुठचेही असू दे, त्या सर्वांना समान न्याय कसं त्या प्रश्नावरती देता येईल ही बघण्याची भूमिका आमची राहील. सचिन, थोडा वेगळा प्रश्न आहे. मला हे सांगा की शरद पवार यांच्याबरोबर तुम्ही काम केलंय आणि पवारांचा तुम्हाला फोन आला, अपेक्षित होता फोन? नाही, मला नव्हतं अपेक्षित, पण मला एक सांगायला हरकत नाही, माझी जी त्यांच्या मनामध्ये मायाबद्दल किंवा काय असेल, मी कटुता हा शब्द वापरणार नाही, पण जसं आज आदित्यजी उद्धवजींच्या बद्दल तुम्ही बोलू शकता, त्यांच्या मनामध्ये तसं असावा. एक गोष्ट नक्की आहे की त्यांच्या लोकसभेमध्ये सुप्रियाताईंच्या बरोबर मी खांद्याला खांदा लावून प्रामाणिक काम करण्याचं काम केलं. आणि आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पण मी सांगू इच्छितो की जी महाविकास आघाडी जी घडली त्यामध्ये थोडा पण खारीचा वाटा माझाही होता. त्या आमदारांना मायाकडे ठेवण्यापासून किंवा ह्याच्यापासून, तर ती तशी राहिलेली नाही आहे. आणि मग आमचं संवाद तर असायचं, म्हणजे मी बाबाजी काळे जे विधानसभेचे सहकारी, ज्यांना मी 52,000 मतांनी ते निवडून आलेत, मी त्यांना साथ दिली. दादांची एवढं दुर्दैवाने निधन झाल्यानंतर एवढा प्रभाव असताना पण मी तिकडचं संपर्क प्रमुख या नात्याने 11 जिल्हा परिषद, 6 जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समिती आणून सभापती आणला. तर मी साहेबांबरोबर सहवास पण केला आहे, तिकडे मी प्रवास पण केलं होतं, अनेक गोष्टी जे राजकारणातले किंवा तिकडच्या भागातले पण देखील सांगण्याचं काम केलं होतं. पण मी त्या माणसाचा मोठेपणा बघा, म्हणजे मी फारच छोटा त्यांच्यासाठी आहे, पण असं असताना पण देखील त्यांच्यासारखे निघाले. आणि मला वाटतं ही तर परिपक्वता, मॅच्युरिटी ज्याला आपण म्हणतो, ही त्यांच्यामध्ये दिसायला मिळते, जी फार इतर नेत्यांमध्ये कमी आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.